नमस्कार. एका मुलीच्या लग्नाची ही गोष्ट आहे. वनिता. नवरा दारू पितो म्हणून आपल्या 2 मुलांना घेऊन वडिलांकडे आली. आईला काही हे फारसं पटलं नाही, पण काय करणार, शेवटी मुलगीच ना. तिला राहायला 2 खोल्या वेगळ्या दिल्या. वनिताच्या भावाचे दुकान होते. भावाची एवढी काही परिस्थिती नव्हती की आपल्या परिवाराव्यतिरिक्त आणखी 3घांच्या गरजा पुरवता येतील. पण तो काही बोलला नाही. तसा भाऊ समजूतदारच होता. 8वीत जाणारी वनिताची मुलगी, चुणचुणीत, नेहमी मामीच्या पुढे पुढे करणारी, जमतील तेवढी सगळी कामं ती करायची आणि शाळेतही जायची. तिचा भाऊ लहान होता. गायत्री एकदा मामाला म्हणाली, मामा, तुझ्या 2-3 मित्रांना सांग ना आपल्याकडून डबे न्यायला, आई करेल की. मामालाही ही कल्पना पटली. त्याने वनिताला काही किराणा आणून दिला आणि आपल्या काही मित्रांच्या कानावर ही गोष्ट घातली. तुम्हाला डबा पाहिजे असेल तर माझी बहीण देईन. आता वनिताचा व्यवसाय सुरू झाला. सुरुवातीला 2-3 डबे होते. वाढता वाढता 12-13 डबे झाले. आता वनिताचा स्वतःचा खर्च भागवणे शक्य होत होते. गायत्रीला तर ट्युशनची गरज नव्हती. ती हुशारच होती. मुलाला तिने ट्युशन लावली. हा म्हणता गायत्रीने डिग्री घेतली. तिने नोकरीचा प्रयत्न सुरू केला. पण तेवढ्यात तिला एक स्थळ सांगून आलं. वनितालाही आनंद झाला. बाई गं, तू घरी गेल्यावरच आता नोकरी कर. वनिताने 1.5 लाख रुपये काटकसर करून जमवले होते. त्याचं सोनं घेऊन साध्याच पद्धतीने तिचं लग्न लावून दिलं. नव्या नवलाईचे दिवस सरले. एखादा महिना झाला असेल. वनिताला समजलं गायत्रीने जीव देण्याचा प्रयत्न केला. ती घाबरून गेली. भावाबरोबर गायत्रीच्या सासरी गेली आणि तिला तडक घरी घेऊन आली. माझ्या मुलीचं नशीब असं कसं काय? गायत्रीने सांगितले, हुंडा दिला नाही म्हणून सासू माझा छळ करत होती. हळूहळू गायत्री, वनिता, तिचा भाऊ सगळेच सामान्य जीवन जगू लागले. वनिताला काळजी वाटत होती. आता कसं होईल? आता दुसऱ्या मुलाचं स्थळ आलं. तसा मामाने कसून तपास केला. अगोदरच सांगितले, आम्ही फक्त मुलगी देऊ, याशिवाय काहीही देणार नाही. पण ते लोक तरीही तयार झाले आणि गायत्री आता नव्या घरात आली. तिचं भाग्य तिथे तिची वाट पाहत होतं. प्रेम करणारी सासू तिला मिळाली. नवराही चांगला होता. क्षणभर गायत्रीच्या भाग्याचा हेवा करावा असं तिला सासर मिळालं होतं. आईलाही खूप आनंद झाला. पण यासाठी गायत्रीच्या जीवनात ते कठीण दिवस लिहिलेले होते. आता गायत्री आनंदाने राहते. जेव्हा तिला दिवस गेल्याचे समजले तेव्हा सासरी तिचं खूप कौतुक झालं. वनिताला वाटले, आता मी मुलीच्या जबाबदारीतून सुटले. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.